नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लंपी हा रोग सातत्यानं वाढत चाललाय, तर तो होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे व त्यांना आहारातून काय देणं गरजेचं असतं। सुरुवातीला आपण पाहत आहोत की ज्या गायींची प्रतिकारशक्ती कमी असते, तसेच आपण गायींना बांधतो ती जागा जर अस्वच्छ असेल तर त्या रोगाला बळी पडू शकतात। ज्यांना हा लंपी रोग होऊ नये म्हणून काळजी घ्यायची हे आपण पुढे बघणार आहोत। आपण त्यांना आहारामध्ये वाळलेला चारा तसेच गूळ द्यायचा आहे, म्हणजे त्यांची गुळामुळे प्रतिकारक शक्ती वाढते। आपल्या जनावरांच्या गोठ्याच्या आजूबाजूला जर अस्वच्छ वातावरण असेल तर रोग झपाट्याने वाढ होते, त्यामुळे नेहमी आपल्या गुरांचा गोठा हा स्वच्छ ठेवला पाहिजे। त्यामुळे माशा व डासांचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या गुरांमध्ये दिसत नाही। माशा व डासांमुळे लंपी या रोगाचा संसर्ग जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे। जरी यामध्ये आपल्या जनावरांचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही औषधांचा सुद्धा आपण वापर करू शकतो, की जसे वीरबॅक या कंपनीचे वायमेरोल व मॅनकाइंड या कंपनीचे मल्टीस्टार हे वापरू शकतो। यामध्ये सर्व प्रकारची विटॅमिन्स येतात, त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती ही झपाट्याने वाढते। लंपी रोगाचा संसर्ग होताना फारसा आढळून येत नाही, तर या औषधांचा वापर व याचा डोस काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत। लहान जनावरांसाठी म्हणजेच वासरांसाठी व शेळीसाठी आपण मल्टीस्टार हे 5 ml डेली घेऊ शकतो, तसेच वायमेरॉल 2 ml डेली हे घ्यायचे आहे। मोठ्या जनावरांसाठीच म्हणजेच की गाय म्हैस यांच्यासाठी आपण मल्टीस्टारचा वापर हा 20 ml डेली व वायमेरॉलचा वापर हा 5 ml डेली असा करायचा आहे। यापुढील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या शेती व दुग्ध व्यवसाय चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच चांगली माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल।